आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत बीडच्या पोरानं सुवर्ण कामगिरी केली आहे। बीडच्या अविनाश साबळे यानं जगाच्या नकाशात देशाचं नाव उंचावलंय। दक्षिण कोरियाच्या गुमी शहरात आशियाई स्पर्धा सुरू आहेत। यात स्टीपल चेस या खेळात अविनाश साबळे यानं सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे। अविनाशचं हे ऐतिहासिक यश त्याच्या बीडमधल्या गावी साजरं केलं जात आहे। बीडच्या आष्टी तालुक्यातलं मांडवा हे अविनाश साबळे याचं गाव। अविनाशनं स्टीपल चेस खेळात सुवर्ण पटकावल्याची बातमी समजताच मांडवा गावात जल्लोष साजरा करण्यात आला। अविनाश साबळेनं पुरुषांच्या 3000 मीटर स्टीपल चेस प्रकारात सुवर्ण पदक मिळवलंय। विशेष म्हणजे अविनाशच्या या सुवर्ण कामगिरीमुळे स्टीपल चेसचा सुवर्ण दुष्काळही संपलेला आहे। कारण याआधी 1989 मध्ये भारताला स्टीपल चेस खेळात सुवर्ण पदक मिळालं होतं। 1989 नंतर म्हणजे तब्बल 36 वर्षांनी अविनाश साबळेनं चमकदार कामगिरी केल्यानं भारताच्या पदरात सुवर्ण पदकाची भर पडली आहे। अविनाश साबळेनं अंतिम फेरीत 8 मिनिट 20 सेकंद 92 मिलीसेकंदाची वेळ नोंदवताना सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे। अविनाशचं हे यश त्याच्या मांडवा गावी देखील साजरं करण्यात आलंय। मांडवा गावात अविनाशच्या आई वडिलांची भेट घेत गावकऱ्यांनी अविनाशच्या यशाचं कौतुक केलंय। मांडवा गावातल्या ग्रामस्थांनी तसंच अविनाशच्या शिक्षकांनी अविनाशच्या घरी येऊन घरच्यांचं अभिनंदन केलं, सत्कार केला। यावेळी आई वडिलांना पेढे भरवत त्यांचा सत्कार केला। अविनाशचे आई वडील वीटभट्टी कामगार होते, त्यामुळे घरची परिस्थिती तशी हलाखीची होती। पण त्यातही अविनाशनं संघर्ष करत शिक्षण घेतलं। लहानपणापासूनच धावायची आवड असल्यानं अविनाशनं यातच आपलं करिअर शोधलं। पण क्रीडा क्षेत्रात सुरुवातीला अपयश आल्यानंतर त्यानं लष्करात भरती होण्याचा निर्णय घेतला। लष्करामुळे पुन्हा एकदा अविनाशला खेळाच्या दुनियेत परत आणलं। याच शर्यतीच्या ट्रॅकवर धावत अविनाशनं आपल्या नावावर अनेक पुरस्कार मिळवलेत। अविनाशला अर्जुन पुरस्कारासह शिवछत्रपती पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय। अविनाशच्या या चमकदार कामगिरीमुळे आपल्याला अविनाशचा अभिमान वाटतो, अशी भावना अविनाशच्या आई वडिलांसह शिक्षकांनी व्यक्त केली आहे। मांडवा गावातून एक ग्रामीण गाव बारीक छोटा असताना अविनाश साबळेंनी एवढं मेहनत करून 10 वर्ष झालं कष्ट करून त्याला फक्त एकच आशा होती, आपली होती भारताला गोल्ड मेडल मिळवून देणार, म्हणजे देणार। जीवाची न पर्वा करता, न कुठं जीवाला शरीराला न खाता, तब्येतीचा न विचार करता भारताला अगदी काळजीपूर्वक त्यांनी गोल्ड मिळवून दिलंय। खरोखर अविनाशची कमाल म्हणावं लागेल। वडील त्यांनी माझ्या मुलाने एवढी कर्तव्यगारी केली, मला भरपूर आनंद वाटतोय। पाहिजे तेवढा आनंद काय आनंद म्हणजे मोठा आनंद झाला। आता एवढी मोठी भावना की त्याच्या संग कधी भेटावा, कधी त्या संग बोलावा आणि चर्चा त्या संग कधी होईल आणि त्याचं कौतुक कसं पाहायला पडेल बघा भेटल ही मी आतुरतेने वाट पाहतोय। आता कधी भेट होती काय माहित नाही। आता पेढे भरवले, फटाकडे वाजवली, आम्हाला भरपूर त्यांनी आनंद दिला आम्हाला। आम्ही भरपूर त्यांचे आभार मानतो। अविनाशने 36 वर्ष झाल्यानंतर गोल्ड मेडल मिळवून दिलेलं आहे भारताला आणि अविनाश बाळाचा आम्हाला खात्रीच होती की गोल्ड मेडल मिळवीन म्हणून, सुवर्ण पदक भेटेल म्हणून। आम्हाला एकदम आनंद आहे। आम्हाला खऱ्या अर्थाने खूप असा आनंद झालेला आहे, कारण अविनाश साबळेनं आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये 36 वर्षानंतर चॅम्पियनशिप गोल्ड मेडल त्यानं या ठिकाणी मिळवलेलं आहे। आम्हाला ही बातमी कळताच आम्हाला एवढा आनंद झाला की आम्ही सकाळी 7 वाजताच अविनाशच्या घरी त्याच्या आई वडिलांचं अभिनंदन करण्यासाठी, कारण कुठलाही व्यक्ती पुढे जायचं म्हटलं तर त्याला कोणाची तरी पाठीवरची थाप लागते आणि ती थाप त्याच्या आई वडिलांची आहे। म्हणून अविनाश हा जगभरामध्ये आज प्रसिद्ध झालेला आहे। अविनाशच्या या सुवर्ण कामगिरीसह त्याच्या नावावर एका विक्रमाची नोंदही झाली आहे। स्टीपल चेस प्रकारात सुवर्ण पदक जिंकणारा अविनाश साबळे हा 3रा भारतीय ठरलाय। याआधी 1975 साली हरबल सिंग यांनी सुवर्ण पदक जिंकलं होतं। त्यानंतर 1989 मध्ये दीनाराम यांनी सुवर्ण पदकाला गवसणी घातली होती। त्यानंतर तब्बल 36 वर्षांनी अविनाशच्या रूपानं 2025 मध्ये भारताला सुवर्ण मिळवता आलंय। भारताला सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या अविनाशच्या कुटुंबियांनी आनंदोत्सव साजरा केलाय। आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 या स्पर्धेत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी 3ऱ्या दिवशीही सुरू आहे। पण अविनाशच्या यशामुळे त्याला विशेष महत्त्व प्राप्त झालंय। उल्लेखनीय बाब म्हणजे अविनाश साबळे याने संघर्ष करत मिळवलेले यश टिकवलंय। त्याने आजवर स्वतःचे विक्रम मोडत नवे विक्रम केलेले आहेत। यात फेडरेशन कप, वर्ल्ड चॅम्पियनशिप, टोकियो ऑलिम्पिक, इंडियन ग्रांड प्री, रबर डायमंड लीग, राष्ट्रकुल स्पर्धा आणि पॅरिस डायमंड लीग अशा स्पर्धांमध्ये अविनाशनं चमकदार कामगिरी केली आहे। गेल्या काही काळात बीडचं नाव गुन्हेगारी जगतात चर्चेत असताना अविनाश साबळेमुळे बीडचं नाव जागतिक स्तरावर चमकलंय। ही कौतुकाची बाब आहे। तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा।
आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.